जे मेनच्या बाहेर असतात त्यांना इन्स्टन्स और स्टॅटिक व्हेरिएबल म्हणतात. प्रश्न नंबर दुसरा, नीट ऐका सगळ्यांनी. जर आपण एखादं व्हेरिएबल लिहिलंय आणि त्याच्या अलीकडे स्टॅटिक नाही लिहिलं तर अशा टाईपच्या व्हेरिएबलला आपण नॉन स्टॅटिक व्हेरिएबल किंवा आता ह्याचा पहिला नियम काय माहितीये का, तो इन्स्टन्स व्हेरिएबल म्हणतो जेव्हा मला जेव्हीएम मध्ये मेमरी भेटेल ना तेव्हा मला मेमरी ऑब्जेक्टच्या पोटात मिळेल. बघा परत वाक्य बोलतो, इन्स्टन्स व्हेरिएबल किंवा नॉन स्टॅटिक, इन्स्टन्स किंवा नॉन स्टॅटिक हे व्हेरिएबल काय म्हणतं, माझा एक नियम आहे, जेव्हा मला जागा भेटेल ना, म्हणजे अजून त्याला जागा भेटली का, कारण आपण आधीच शिकलोय क्लासला मेमरी नसते, कळतंय का रे. हा, मग तो काय बोलतो, जेव्हा केव्हा मला जागा भेटेल ना तेव्हा मला जागा ऑब्जेक्टच्या आत भेटेल. मग मला सांगा, ऑब्जेक्टच्या आत जागा भेटेल तर आधी ऑब्जेक्ट पाहिजे ना, ऑब्जेक्टच नसेल तर त्याला जागा भेटेल का. आणि कंपायलर आहे ना हेच चेक करतो, नॉन स्टॅटिक आहे हा, ऑब्जेक्ट पण नाही भेटला बनवला म्हणजे ह्याला जागा भेटणार नाहीये. ज्याला जागाच नाही भेटली म्हणजे जो जन्मालाच नाही आला त्याला ऍक्सेस कसा करू शकतो, कानपटात दिलं नॉन स्टॅटिक व्हेरिएबल एक्स कॅन नॉट बी रेफरन्स फ्रॉम अ स्टॅटिक कंटेक्स्ट. कळते का रे. मला सांगा, सिनारिओ समजला. सांगा आता, ऑब्जेक्टचा एरर तुमच्या लक्षात यायला पाहिजे, म्हणजे तो जो बोलतोय ना की नॉन स्टॅटिक व्हेरिएबल, ऍक्च्युली तो एरर ऑब्जेक्टला रिलेटेड आहे. कसा माहितीये का, तो व्हेरिएबल म्हणतो मला मेमरी कोणाच्या आत भेटेल, ऑब्जेक्टच्या. मग आधी कोणाला आण, ऑब्जेक्टला आण. ऑब्जेक्ट आला तर मी ऑटोमॅटिकली येईल, मी आलो मग तुम्हाला ऍक्सेस करू शकतो, जर मी नाहीच आलो तर तुम्हाला ऍक्सेस कसा करशील,